अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत। स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट। थरार, गोंधळ आणि प्रसंगावधान। नागपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महाराज बाग प्राणी संग्रहालयात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली। एका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ तरुणाने थेट वाघाच्या पिंजऱ्यात प्रवेश केला। जीवावर बेतू शकणाऱ्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे। सिटी न्यूजच्या विशेष अहवालात पाहूया हा अंगावर शहारे आणणारा प्रसंग आणि त्यामागील संपूर्ण कथानक। नागपूर महाराज बाग प्राणी संग्रहालयात गुरुवारी सकाळी 9:30च्या सुमारास एक थरारक घटना घडली आहे। करण सोमकुवर नावाचा युवक थेट वाघाच्या पिंजऱ्यात शिरला। त्याला पाहताच प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी हरिभाऊ तिरमले यांनी तात्काळ इतर सहकाऱ्यांना आणि प्रभारी अधिकारी डॉक्टर सुनील बावस्कर यांना माहिती दिली आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून सीताबर्डी पोलिसांना तत्काळ बोलावण्यात आलं। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने धाडस दाखवत त्या युवकाला सुखरूप बाहेर काढलं आणि ताब्यात घेतलंय। पोलीस चौकशीत समोर आलं आहे की करण सोमकुवर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून त्यांच्या कुटुंबियांचा संपर्क साधण्यात आला आहे। त्याचा भाऊ पोहोचताच त्याच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही घटना प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्न निर्माण करून गेली आहे। वाघाच्या पिंजऱ्यात घुसणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं, मात्र या घटनेत सुदैवाने कोणताही अनर्थ टळला आहे। करण सोमकुवर याचा जीव वाचला, परंतु महाराज बाग प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षेच्या व्यवस्थांवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तींना मदतीची आणि देखरेखीची नितांत गरज आहे।